भारतात अनेक संतांची, देवांची, थोर पुरुषांची मंदिरे आहेत. मात्र महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा हे एकमेव गाव आहे की ज्या गावातील लोक एका सरकारी अधिकाऱ्याची पूजा करतात. ऐकून थोडं नवल वाटलं ना? हो, पण हे खरं आहे. माणसाच्या जन्माला येऊन केवळ कर्तृत्वाच्या जोरावर दैवत्व प्राप्त करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सटाण्यातील देव मामलेदार यशवंतराव महाराज. मामलेदार म्हणजेच तहसीलदार. तहसीलदार या पदावर असून देखील आपल्या अंगी असलेल्या मानवता, प्रेम, विनम्रता, प्रामाणिकपणा अशा कितीतरी गुणांच्या बळावर देव पदावर जाऊन पोहोचलेले देव मामलेदार यशवंतराव महाराज सर्वांचीच प्रेरणास्थान आहे. नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा. चला तर मग देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याकडे शिर्डी म्हटलं की साईबाबा, शेगाव म्हटलं की गजानन महाराज, याचप्रमाणे सटाणा म्हटलं की यशवंतराव महाराजांचे स्मरण होते. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या वाटेवरील करकंबोसे हे महाराजांचे मूळ गाव. त्यांचा जन्म 13 सप्टेंबर 1815 रोजी झाला. यशवंत महादेव भोसेकर हे महाराजांचे संपूर्ण नाव होते. तत्कालीन प्रथेनुसार वयाच्या 12व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. शिक्षण व लग्नानंतर त्यांना सरकारी खात्यात कारकून पदावर नोकरी लागली. त्यांची नोकरीत बढती होत गेली. त्यांच्या नोकरीवरील निष्ठेमुळे कारकून या पदावरून खजिनदार, शिरस्तेदार, दप्तरदार तर थेट मामलेदार या पदाला त्यांनी गवसणी घातली. मामलेदार असूनही अगदी साधी राणी आणि उच्च विचारसरणीचे ते होते. डोक्यावर लाल पगडी व कमरेला धोतर असा त्यांचा भारतीय पेहराव अनेकांना भुरळ घालत असे. अधिकाराचा गर्व नाही आणि लाचारीचा तर विषयच नाही. लहान मोठे, गरीब श्रीमंत अशा सर्वांशीच महाराज नम्रतेने वागत. महाराज सटाण्यात केवळ 4च वर्ष होते, पण या काळात त्यांनी असे काही कार्य केले की ते देव मामलेदार झाले. ही गोष्ट आहे सुमारे 1870 ते 71च्या दरम्यानची. नोकरी करत असताना काही दिवसांनी त्यांची बदली सटाणा या गावी झाली. सटाण्यात प्रचंड दुष्काळ पडला होता. दुष्काळामुळे माणसे, जनावरे पाण्याअभावी तडफडू लागली. महाराज त्यावेळी सटाण्याचे मामलेदार होते. त्यावेळी त्यांनी अनेकांना मदत केली. मात्र पैशांची कमतरता भासू लागली. अशा वेळी त्यांनी वरिष्ठांची परवानगी न घेता केवळ लोककल्याणासाठी 1,27,000 रुपयाचा खजिना व धान्य लोकांमध्ये वाटून दिले. मात्र यानंतर या प्रकरणाची चौकशी झाली. पण अचानक एक चमत्कार घडला. तत्कालीन कलेक्टरने खजिन्याची मोजणी केल्यावर रक्कम व धान्याची पोती बरोबर भरल्याचे त्यांच्या भक्तांकडून सांगितले जाते. यशवंतराव महाराजांनी धरण निर्माण केले. त्यामुळे ओसाड पडलेली लाखो एकर जमीन लागवडीयोग्य झाली. त्यांनी गरजू लोकांना रोजगार मिळवून दिला. सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या आणि यामुळेच या चालत्या बोलत्या देवाचे दर्शन घेण्यासाठी लोक गर्दी करत असत. अशा या दिव्य महात्म्याचे वयाच्या 72व्या वर्षी 11 डिसेंबर 1887 रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर सटाण्यातील लोकांनी त्यांचे भव्य मंदिर बांधण्याचे ठरवले. सन 1888 म्हणजेच महाराजांच्या प्रथम पुण्यतिथीपर्यंत महाराजांच्या मंदिराचे बांधकाम चालू झाले होते. त्यानंतर काहीच दिवसात हे बांधकाम पूर्ण झाले. सटाणा येथे महाराजांच्या पुण्यतिथी दिनी 1900 मध्ये पहिला यात्रा उत्सव सुरू झाला. त्यानंतर दरवर्षी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी रथ मिरवणुकीने सुरुवात होऊन यात्रा उत्सव सुरू होतो. ही यात्रा सलग 15 दिवस चालते. देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्याविषयीचे तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.